धर्म संस्कृती परंपरावरील आस्था पिढ्यानपिढ्या आमच्या घरात टिकून राहावी यासाठी आबालवृद्ध स्त्री जीवनाला धर्म संस्कृतीची शिक्षा देणे हे मुख्य कार्य विश्व मांगल्य सभेचा धर्म संस्कृती शिक्षा विभाग करतो आहे। आजपर्यंत आईच्या माध्यमातून घरातील धर्म संस्कृती परंपरांचं श्रद्धास्थान भारताच्या प्रत्येक घरात टिकलेले आहे। त्यामुळे आईच्या माध्यमातून त्या धर्म संस्कृती परंपरावरची आस्था कायम राहावी यासाठी स्त्री जीवनातील धर्माधिष्ठान पक्के व्हावे यासाठीचे अनेक कार्यक्रम या विभागाद्वारे घेण्यात येतात। त्या अंतर्गतच कारंजा शहरात अधिक मासाचे औचित्य साधून मातृशक्तीने महिनाभर ओम नमो भगवते वासुदेवाय या दिव्य मंत्राच्या जपाचे अनुष्ठान केले होते। महिन्याभरात 60 लक्ष एवढा नाम जप पूर्ण झाला। या अनुष्ठानाचा पूर्णाहुती सोहळा यज्ञ श्री कामाक्षा माता मंदिरात 13 जून रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाला। यज्ञाला यजमान म्हणून ॲडव्होकेट अविनाश देशपांडे व अनघा देशपांडे हे दाम्पत्य बसले होते। उपस्थित सर्व साधक मातृशक्तीने देखील यज्ञात स्वहस्ते आहुत्या दिल्या व या यज्ञाचा आनंद लुटला। पूर्णाहुतीनंतर आरती व श्री व्यंकटेश विजय स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले। या नाम जपाच्या अनुष्ठानाचा संकल्प अधिक मासाच्या पहिल्या दिवशी श्री मुरलीधर मंदिर येथे सोडण्यात आला होता व तिथून नाम जपाला सुरुवात झाली। या अधिक महिन्यात मातृशक्तीने घरातील सर्व सदस्यांना भक्ती मार्गाला लावले। यामध्ये प्रामुख्याने गुजराती महिला भजनी मंडळ, छोटे राम मंदिर, मोठे राम मंदिर, श्री गुरु मंदिर, आशीर्वाद गणेश मंदिर, बारलिंग शिव मंदिर, छोटे दत्त मंदिर, वणवेश्वर महादेव मंदिर, एकवीरा मंदिर, रेणुका मंदिर येथे महिलांद्वारा सामूहिक माळी घेण्यात आल्या। घरोघरी सुद्धा सामूहिक माळी घेण्यात आल्या। तसेच सर्व सदाचार सभांच्या स्थानी सामूहिक जप माळी महिलांनी उत्साहाने घेतल्या। सर्व मातृशक्तीच्या सहकार्याने हे अनुष्ठान पूर्ण झाले। या प्रसंगी विदर्भ प्रांत संघटक डॉक्टर पूजा चव्हाण व रश्मी इटकीकर उपस्थित होत्या। जप यज्ञ संपन्न करण्यासाठी पुरोहित म्हणून संजय बनसोड गुरुजी, सतीश पाठक गुरुजी, अंकुश जोशी गुरुजी हे उपस्थित होते। यज्ञाची सांगता महाप्रसादाने झाली। हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी विश्व मांगल्य सभेच्या कारंजा शाखेची सर्व कार्यकारिणी व सदाचार सभा समिती सदस्य, सकल मातृशक्ती सर्वांनी परिश्रम घेतले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।